माझं नाव अमोल. जास्त वेळ न घेता आपण सरळ कवितेवर येऊ की एकतर्फा प्रेमामध्ये तो आहे की नाही विठ्ठलाशी मागणं करतो की की मला हीच पाहिजे देवा हीच. आणि देव फक्त 2 शब्दामध्ये उत्तर सांगतो की मी का तुझा हट्ट पूर्ण करू शकत नाही. मी मूळचा नांदेडचा रहिवाशी आणि तीच मला हवी म्हणून मी हट्ट धरला पंढरीच्या पांडुरंगाशी. निरोप आला देवाचा ये तू एकादशीच्या एका दिवशी. उद्याच होती एकादश पण आज रात्री झोप लागत नव्हती. उद्याच होती एकादश पण आज रात्री झोप लागत नव्हती. आणि त्यात रात्री एक चांदणीसुद्धा माझ्यासोबत संवाद साधा अवकाशात नव्हती. आणि त्यात रात्री एक चांदणीसुद्धा माझ्यासोबत संवाद साधा अवकाशात नव्हती. सकाळ झाली आणि धावत गेलो पांडुरंगापाशी. सकाळ झाली आणि धावत गेलो पांडुरंगापाशी. सांगणारे विठ्ठला तिचा संबंध आहे की नाही माझ्या जीवनाशी. अरे सांगणारे विठ्ठला तिचा संबंध आहे की नाही माझ्या जीवनाशी. मग पांडुरंग उत्तर देतो आणि म्हणतो की सोड हट्ट हे प्रेमाचे सारे. सोड हट्ट हे प्रेमाचे सारे जसे काल रात्री नव्हते अवकाशात तारे. सोड हट्ट हे प्रेमाचे सारे जसे काल रात्री नव्हते अवकाशात तारे. मग तो म्हणतो की विठ्ठला ती माझ्या नशिबात नाही का रे. विठ्ठला ती माझ्या नशिबात नाही का रे. मग विठ्ठल म्हणतो की मी तिच्या आणि तुझ्या मनातील भाषा सांगू शकत नाही. मी तिच्या आणि तुझ्या मनातील भाषा सांगू शकत नाही. मागणी वेगळी असता मी हट्ट पुरू शकत नाही. मागणी वेगळी असता मी हट्ट पुरू शकत नाही. आणि आपल्याला काही नाते खूप असं अडकून दिलेलं असतं. आपण त्याला बाहेर पण निघता येत नाही. आणि त्या व्यक्तीला आपण ते महत्त्व पण पटवून सांगू शकत नाही की तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस. की तेव्हा एक लिहिलं की का नात्यात तू इतके गुंतवावे क्षणिक आठवणीत डोळे भरून यावे. का नात्यात तू इतके गुंतवावे क्षणिक आठवणीत डोळे भरून यावे. हे प्रेम की भावनेचा उमरडा. हे प्रेम की भावनेचा उमरडा. कसा बोलेल घसा हा कोरडा. कसा बोलेल घसा हा कोरडा. आणि एक की तिच्या हातात माझ्या अंतदेहाची राख होती. तिच्या हातात माझ्या अंतदेहाची राख होती. मला नाही वाटत की ती त्यात पण माझी जात पाहत होती. तिच्या हातात माझ्या अंतदेहाची राख होती. मला नाही वाटत ती त्यात पण माझी जात पाहत होती. न कळत अश्रूचे 2 थेंब त्या राखेवरती पडले. न कळत अश्रूचे 2 थेंब त्या राखेवरती पडले. आणि जणू काय मला मोक्षच घडले. आणि जणू काय मला मोक्षच घडले. आणि आपल्या आयुष्यात असं पूर्णतः कोणी राहत नाही. एक ना एक दिवस तो जाणारच असतो. पण त्या रिलेटेड एक लिहिलं की मला वाटे ती दूर जाईल अशी भीती सारखी. मला वाटे ती दूर जाईल अशी भीती सारखी. आणि ती सुटत गेली माझ्या हातातील समुद्राच्या रेतीसारखी. मला वाटे ती दूर जाईल अशी भीती सारखी. आणि ती सुटत गेली माझ्या हातातील समुद्राच्या रेतीसारखी. आज पण मी वाट पाहतो किनाऱ्यावर तिची एकसारखी. आज पण मी वाट पाहतो तिची किनाऱ्यावर मी एकसारखी. जशी सुटत गेली माझ्या हातातील ती समुद्राच्या रेतीसारखी. धन्यवाद. अब